रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे झटपट असा आईस्क्रीम। जसं की आपण आईस्क्रीमचा बेस कसा तयार करतो, त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण सर्वप्रथम बघून घेऊ। इथे अर्धा लिटर मी दूध घेतले आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। 4 ते 5 काजू घेतले। आता आपण दूध गरम करून घेऊ। कस्टर्ड पावडरमध्ये थोडे दूध मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घेऊ। सर्वप्रथम दूध गरम करून घेऊ। आपलं दूध इथे तापलेलं आहे। इथे कस्टर्ड पावडरमध्ये मी थोडे दूध मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे, जेणेकरून आपल्या दुधामध्ये गुठळ्या होणार नाही। हे जे आईस्क्रीम तयार होते, जे बाहेर महावीरचे जे आईस्क्रीम भेटते, काजू पिस्ता जे आईस्क्रीम भेटते, त्या पद्धतीचे आईस्क्रीम तयार होते, एकदम नॅचरल असे। ही कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची असते। आता आपण गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडरचे मिश्रण मिक्स करून घेऊ। हळूहळू हे आपल्याला हलवून घ्यायचे आहे। आपण हे गॅसवरून खाली उतरवून घेतलेले आहे, कारण यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते। हे आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊ आणि पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटे घट्ट होण्यासाठी आपल्याला हे ठेवायचे आहे। आता यामध्ये आपण साखर सुद्धा घालून घेऊ। आता आपण हे दूध गरम करून घेऊ। आता आपण दूध गरम करण्यास ठेवले आहे। साधारण थोडे घट्ट होईपर्यंत आपल्याला हे दूध मिक्स होऊ द्यायचे आहे आणि नंतर आपण गॅस बंद करणार आहे। आपले दूध बघा घट्ट होत चालले आहे। आता थोडे घट्ट झाले की आपण गॅस बंद करू। आता आपले दूध पूर्णपणे घट्ट झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून दूध थंड करून 8 तास फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवू। त्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। पुन्हा 4 तास आपल्याला आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायचे आहे। ज्यावेळेस आपण दुसऱ्या वेळेस मिक्सरमधून काढणार आहे, त्यावेळेस आपण काजूची काप घालणार आहे। आता आपले हे मिश्रण तयार झाले आहे। आपल्या आईस्क्रीमला 5 ते 6 तास आपल्याला झालेले आहेत। हे आता संपूर्ण आईस्क्रीम मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे। बघा आपल्या आईस्क्रीमच्या बॅटरला कसा फेस आलेला आहे। आता हे आईस्क्रीम आपण पुन्हा 5 ते 6 तास सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवू। तर मैत्रिणींनो, आपला कस्टर्ड आईस्क्रीम तयार झालेला आहे। आपण इथे 4 ते 5 तास हा फ्रीज करून घेतलेला आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपला आईस्क्रीम एकदम रेडी झालेला आहे।